वाजता कौस्तुभ याला विनंती करतोय की आपण कौस्तुभ बाळा जरा तुझी चप्पल खाली कर. अरे बाळा इकडे कौस्तुभ प्लीज. तिसरे. हॅलो. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, कायदा तराती आमच्या रक्तात वाहती राजे. तुफान गरजतो आग होकतो वाघ मराठी माझा, सन्मान राखतो तान जोगतो तुफान मातीचा राजा. अशा मी माझे छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम करतो. हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है. छत्रपति शिवाजी महाराज को शेर के औरंग और शेर के बच्चे को चावा. अशा मी माझे छत्रपती संभाजी महाराजांनाही कोटी कोटी प्रणाम करतो. राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला. तू कुळाचा भिकारी आता आली बरदारी, या गाडीत माडीचा आता शंकर मल्हारी. पंचपक्वान खाणाऱ्या कधी तोंडात जय भीम, तुला मुबाच नव्हती रा कुठं मंदिर चवळीला आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला. राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कोणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला. मित्रांनो, यावरून तुम्हा सगळ्यांना समजलेच असेल की आज जयंती आहे जगातील एकमेव व्यक्तीची, ज्याची जयंती 125 देश साजरी करतात त्या विश्वरत्नाची, ज्याने वर्गाबाहेर बसून शिक्षण घेतले आणि त्यांनी जगातील महान संविधान लिहिले त्या महामानवाची, ज्यांनी रक्ताचा एक थेंब न सांडता सामाजिक राजकीय धार्मिक असे क्रांती घडवून आणले त्या क्रांतिकारकाची म्हणजेच भीमराव रामजी आंबेडकर यांची. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर. मी कौस्तुभराजे बळवंत पाटील या दोन्ही राजांना कोटी कोटी प्रणाम करतो. शिवरायांनी शिकवलेला तलवारीचा घाव आहे, महात्मा फुलेंनी दिला ज्ञानाचा प्रभाव आहे, शाह महाराजांनी सांगितलं आखाड्यात लढाव आहे, माझ्या भीमरावांनी रुजविला प्रेम बंधू भाव आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्य प्रदेश मधील मऊ या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला. बालपणापासूनच त्यांच्या वडिलांनी त्यांना वाचनाचा छंद लावला. व्यायामाने जसे शरीर घडते तसे वाचनाने मस्तक सुधारते हे त्यांच्या वडिलांनी सांगितले. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. हवा वेगाने नव्हती, हवेपेक्षाही त्यांचा वेग होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता. आणि असा रामजी भावांचा लेख लाखात नाही तर जगात एक होता. आणि असा रामजी भावाचा लेख भीमराव रामजी आंबेडकर लाखात नाही तर जगात एक होता. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असे मौलिक विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले. काकेत पोरग हातात गाडून डोईवर शेणाची पाटी, कपड्यानं लत्ताप खरकटा बत्ता फजिती होई माय मोठी. माझ्या भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी, माझ्या भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी. मोडक्या झोपडीला होती माय मोडकी साठी, पाटके लुगडे आले होती माय 17 गाठी. पोरग झालं साहेबानं सोनं झालं साहेबीन सांगतात नानाच्या गोष्टी, पोरग झालं साहेबानं सोनं झालं साहेबीन सांगतात नानाच्या गोष्टी. माझ्या भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी, माझ्या भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी. जर तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा संदेश जर लक्षात ठेवला तर तुम्ही कदाचित या जगाच्या पुढे जाऊ शकता. नाचून मोठं होऊ नका तर वाचून मोठं व्हा, नाचून मोठं होऊ नका तर वाचून मोठं व्हा. माझं जे जे करण्यापेक्षा तुमचे अपूर्ण राहिलेले काम प्रामाणिकपणे पूर्ण करा.
पूर्ण करा. जर तुमच्याकडे 2 नाणी असतील तर एका नाण्याची भाकर घ्या आणि दुसऱ्या नाण्याची पुस्तक घ्या. भाकर तुम्हाला जगवेल तर पुस्तक तुम्हाला जगण्याची कला शिकवेल. जाता जाता एवढंच सांगेल, मन के जीते जीत है, मन के हारे हार. हार गए जो बिन लड़े, उन पर है धिक्कार. उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. अपनों की खातिर करना कुछ आज हमें. जय शिवराय, जय जिजाऊ, जय भीम. धन्यवाद. सुंदरच आपापल्या त्याच्या परीने त्याने म्हटलं फक्त थांबा ऐका. आणि त्याच्या जे काही त्यांनी मनोगत व्यक्त केलं त्या व्यक्त होणाऱ्या मनोगतात बहुतांश गाणी आली. आवर्जून मला एक किस्सा आठवतोय जो नाशिकच्या आडगाव नाक्यावर घडलेला किस्सा आहे बाबासाहेब आंबेडकरांचा. की वामनदादा कर्डेकरांना ते नेहमी म्हणायचे, दादा माझी 4 भाषणं आणि तुमचं एक गीत. गीत समाजात जागृती आणते. भाषण किती ऐकतील आणि किती डोक्यात येतील पण गीत आवर्जून घेतले जाते. आणि म्हणून गीत ही एक वेगळा जलसाकारांनी जलसे निर्माण केले बाबासाहेबांच्या नावाने. त्याच्या मागचं कारणच ते होतं की ते शब्द लवकर रुपले जातात आणि म्हणून चांगल्या गीतांचा मागोवा घेतला. सगळ्यात चांगलं गेलं आणि म्हणूनच तुझ्या या छोट्याखानी शिवविचारांना भीमविचारांना नव्हे तर ह्या बहुजन विचारसरणीच्या विचारांना जे मांडण्याचा तू प्रयत्न केला. आमचे धम्मबांधव बंधू आनंद थोडा यांच्याकडनं हे 500 रुपयाचं तुला संबोधन आलंय. आवर्जून 1 रुपये पुस्तक भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. ती जगायची कला शिकवते. तू अजूनही उत्तम बोल म्हणून ह्या 500 रुपयाचं एखादा चांगला आंबेडकरी किंवा शिवविचाराचं पुस्तक घ्या. अपेक्षित हे पार तुझी. यानंतर